नमस्कार, मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज। सध्या नाथषष्ठी यात्रा सुरू असून या महत्त्वाच्या काळात पैठण नगरपालिकेत काय सावळा गोंधळ सुरू आहे हे कोणालाच कळत नाहीये। सध्या या नगरपालिकेत अनागोंदी कारभार हा सर्वोच्च बिंदूवर पोहोचला असून एक धक्कादायक प्रकरण आमच्या समोर आले आहे, ते म्हणजे यात्रा मैदानातील रहाट पाळण्यांचे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैठण नगरपालिकेच्या वतीने रहाट पाळण्यांच्या जागेचा लिलाव करण्यात आला आणि खरा घोळ म्हणा, अनागोंदी म्हणा किंवा दादागिरी म्हणा ती सुरू झाली। 16 मार्चला रहाट पाळण्यांच्या जागेचा लिलाव झाला। तो 27 लाखात एका ठेकेदाराने घेतला। लिलाव झाल्यावर 24 तासात पैसे भरण्याची मुदत होती, मात्र त्याने लिलावाचे पैसे भरले नाही म्हणून दुसरी सर्वोच्च 26,99,000ची बोली बोलणाऱ्या ठेकेदारास पैठण नगरपालिकेने पैसे भरण्यास सांगितले। त्यानेही पैसे भरले नाही। याच दरम्यान रहाट पाळण्याच्या नियोजित जागेवर काही लोकांनी दादागिरी करून चक्क रहाट पाळणे आणून लावले आणि या बेकायदेशीर कृत्यावर नगरपालिकेच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। आता नगरपालिकेने तिसरी सर्वोच्च बोली बोलणाऱ्या मनोज मैट या श्रीगोंदा येथील ठेकेदारास 26,95,000 भरण्याची नोटीस काढली। नोटीस निघताच मनोज मैडने पैसे भरण्याची तयारी पूर्ण केली, मात्र रहाट पाळण्याच्या जागेवर अतिक्रमण असल्यामुळे प्रथम ते अतिक्रमण काढा अशी अट मनोज मैडने घातली। तर बघा रहाट पाळण्याचे पैसे भरण्यास तयार असणाऱ्या गुत्तेदार मनोज मैडचे काय म्हणणे आहे। नमस्कार साहेब, मी मनोज मैड पाळण्यावाला। मी पैठण येथील पैठण नगर परिषद कार्यालय येथे 13 तारखेला निलाव झाला। त्या निलावामध्ये मी 26,95,000 ही बोली लावली। ती बोली माझी 3 नंबरच्या क्रमांकाची होती। नगरपालिकेचं मला नोटीस असं आलं की तुम्ही 3 नंबरचे सर्वोच्च बोलीधारक आहात, तुम्ही पैसे भरा, पुढच्या कारवाईसाठी तुम्ही इथं या। मी इथं आल्यानंतर सर्वोच्च म्हणजे सर्वोच्च 3 नंबरचे सर्व मग तुम्हाला काय आले जे सुरुवातीचे जे सर्वोच्च बोली भरले नाहीत म्हणून माझ्यापर्यंत। बरोबर, ठीक आहे। तर मग तुम्ही इथं आल्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी भेटलो, खोडवे साहेबांना भेटलो, त्यांना सगळं सांगितलं। पण मी इथं आल्यानंतर पाहतो तर नगरपालिकेने जी जागा दाखवली होती त्या जागेवर पाळणे वगैरे उभे आहेत। ते पाळणे 20 मिनिटात चालू होतील या पोझिशनला आहेत। मला ती जागा मोकळी करून द्या, मी पाळणे लावतो असं मी त्यांना म्हटलं। मी जर पैसे भरले आणि मला जर जागा नाही उपलब्ध झाली तर माझा वेळ आणि सगळं वायाला जाईल। माझ्या 20 गाड्या माल साहेब तयार आहे, पण आज 19 तारीख आहे। आज मला पैसे भरायला सांगितले, आज संध्याकाळपर्यंत मला कोणी भेटलं नाही। तिथं संध्याकाळी मला नाथ मंदिराच्या बाहेर जे कॅम्पस लावलेला आहे नगरपालिकेने तिथं मी गेलो, तिथं अधिकाऱ्यांशी भेटलो, मुख्याधिकाऱ्यांशी माझा बोलणं झालं नाही। आणि तिथं समोर तर पाळणे लावलेले, ती शुद्ध फसवणूक आहे। मी पैसे भरायचो आणि मला जागा कुठली मिळणार आणि त्यांचे पाळणे मी काढू शकत नाही। मला ती जागा जर मोकळी करून दिली असती आणि आता इथून पुढे मी पाळणे लावू शकत नाही। मला 4:53ला तुम्ही नोटीस देता, 7 मिनिटात मी पैसे कसे भरणार आहे कार्यालयीन वेळेत? बरं मी पैसे भरतो, पण मला जागा तर दाखवा ना मोकळी। तुम्ही जाऊन पाहू शकता, उद्या तिथं पाळणे चालू होतील। नगरपालिकेने मला जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती। 20 तारखेला यात्रा आणि 19 तारखेला पण तुमच्याकडे जागा नाहीये। मला तुम्ही निलावाला बोलवलंच कशाला? 1,25,000 माझ्याकडून भरून घेतले अनामत म्हणून। परत मला त्या नोटीस मध्ये म्हणतात अनामत देणार नाही का? तुम्ही जागा देणार नाही, पैसे भरून घेणार, जागा देणार नाही, मग ते पैसे पण जमा करून घेणार। ती जागेवर पाळणे लावले, ते कसे लावले, काय लावले, ती पालिकेचा प्रश्न आहे। माझा उपआयुक्तांकडे तक्रार दाखल करणार, कोर्टामध्ये जाणार। माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे, पालिकेने माझं आर्थिक नुकसान भरून द्यावं। तुमचं तर झालेलंच आहे, पण नगरपालिकेचं पण जवळपास 29 लाख रुपयाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। नगरपालिकेने यात्रेच्या दिवसापर्यंत अतिक्रमण काढले नसल्याने व आता नाथषष्ठी यात्रा सुरू झाल्याने मनोज मैट या गुत्तेदाराला पाळणे बसवणे शक्य नसल्याने मनोज मैटनेही आता पैसे भरण्यास नकार दिला आहे। या अनागोंदी कारभारामुळे पैठण नगरपालिकेचा जवळपास 27 लाखाचा नुकसान होण्याची शक्यता आहे। आता या नुकसानीला जबाबदार कोण असा आमचा प्रतिष्ठान वार्ता न्यूजचा पैठण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांना प्रश्न आहे। आपणास आमच्या बातम्या विश्लेषण आवडल्यास चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।